तार जुडलेली असावी, नाड सुटलेली असावी. जावे त्याच्या वंशात तेव्हा करे, ज्या माऊलीचं सौभाग्य कालाच्या वगामध्ये गेलेलं आहे. रात्री 1 वाजता तिचं डोकं दुखायला लागलं. मी परवा कुठेतरी बोलत होतो, ज्या माऊलीचं सौभाग्य कालाच्या वगामध्ये लुटून गेलं. रात्री 1 वाजता तिच्या डोकाची फणफण सुरू झाली. तिला बॉम्बची बाटली पाहिजे होती डोक्याला लावायला. मी असं म्हणतो तिची ताकद नाही दरवाजाची कडी वाजवायची. भाऊ धनराजा म्हणे बॉम्बनी बाटली तेच नाही. तिची ताकद नाही रात्री 1 वाजता दरवाजा ठोकायची. ती उघडा कधी करेल. दरवाजा उघडवणं लांब आहे, कडी सुद्धा ती वाजवू शकत नाही. ऐकताना का नाही ऐकत. तिची ताकद नाही. घर तिचं आहे, पोऱ्या तिचा आहे, सून तिची आहे, कुटुंबातल्या लोकांची ती करती आहे. तिनं सगळं सांभाळलेलं आहे. रात्री 1 वाजता डोकं दुखायला लागलं किंवा तिची गोडी घरात राहिली, सायंकाळी ती विसरून गेली. तिचं दुखणं सुरू झालं. तेवढी सुद्धा गोडी घ्यायला ती जाऊ शकत नाही. उजेड पडेपर्यंत तिला अंगावर काढावं लागतं. शब्द कळतात ना. असावा जीवनामध्ये, असावा जोडीदार असावा. तो कसाही असू द्या, जीवनामध्ये जोडीदार असा. जीवन मोकार नसावं गड्या. शब्द कळतात ना. जीवनामध्ये सद्गुरू असावा, जीवनामध्ये परंपरा असावी, जीवनामध्ये तत्व असावं. एक शब्द सांगू, कुठंतरी जीवनामध्ये अधिष्ठान असावं. गोपाला गोपाला रे, गोपाला गोपाला रे, गोपाला गोपाला रे, गोपाला गोपाला कोणाला कसला छंद, कोणाला कसला छंद, कोणाला कसला छंद. प्रत्येकाच्या छंदामध्ये भिन्न भिन्नता. त्या छंदाच्या बाबतीमध्ये आपण बोलू शकत नाही. कसं बोलणार आपणाला त्याच्यातलं काय माहित नाही. प्रत्येकाचा छंद भिन्न भिन्न. छंद ऐकुनी वेणुगान, ऐकुनी वेणुगान, ऐकुनी पाहुणे गुरुवार, माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार. भाग्य उदयाला आलं, कर्मानं साथ दिली, प्रारब्ध अनुकूल झालं. जीवनामध्ये स्वच्छ पायाडू आला हंस ब्रह्मात्री आणि दत्तात्रय. जीवनामध्ये सोजवळ पायाडू आला. पायाडूच्या गुणे पडले ठाऊक, पडले ठाऊक,
दाखवणारा स्वच्छ मिळाला. नाहीतर संत श्रीपाद बाबा या गावाला कल्पांती पोचला नसता, तुमच्या नशिबी आला नसता. भाग्य चांगलं तिसगाव ढंगा निवासियांनो, तुमचे आजोबा पंजोबा मायबाप काय असतील नसतील त्यांच्या पुण्याई तुकोबार यांचा हा इतिहास तुमच्या पुढे आता 2-4 मिनिट मला मांडायचा आहे. हजारो वर्षाची परंपरा तुकोबार यांच्या कुटुंबामध्ये विश्वंभर बुवा जाणते होते आणि त्यांच्या पिढीतले हे जगद्गुरु संत तुकोबार आहे. जीवनामध्ये संप्रदाय येणं, संप्रदायाला अधिष्ठान असणं मग भाग्याची गोष्ट. संप्रदायाला अधिष्ठान असणं, संप्रदाय नाहीत असं नाही, पण अधिष्ठानाचा पत्तर आहे. दुर्दैव आहे. संप्रदाय असावा, संप्रदायाला अधिष्ठानही तेवढं मोलाचं आहे. आपणाला अधिष्ठान आहे. श्रीपाद महाराजांच्या पवित्र आशीर्वादाने तुकोबारायांचा हा वारसा या गावापर्यंत आलाय. थोडस उदाहरण तुम्हाला सांगतो. सद्गुरु राखांच्या माध्यमातून जी भिंत आडवी आलेली होती कल्पनेची, मगाशी तुम्ही ऐकला हा इतिहास. कल्पनेचं भिंत आड गेलं गेलं जाते हो जाते. अभ्यास करावा लागतो. निवड गणगोड्या उघडून जमत नाही, त्याला अभ्यास करावा लागतो. कल्पनेचं भिताड जाते. वारसा मिळाला बाबाजी चैतन्य महाराजांचा. गुरुनी नाम दिलं कानामध्ये, बी पेरलं बी. गोविंद 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 गोविंद. आणि का दुसरे मद नाही आता. टच होणं सोडून दे, दुसऱ्या माणसाकडे नजर सुद्धा जाणार नाही. त्या दिवसाला डोळे काढून टाकी. विरवा मंगलाचा इतिहास तुम्हाला माहिती असेल. दुसऱ्या माणसाच्या अंगाला टच विषय सोडून द्या, दुसऱ्या माणसाकडे बघणं देखील दोघं डोळे काढून उपसून टाकेन मी. विरवा मंगल. अभ्यास करावा लागतो. कल्पनेचं भिताड गेलं. तुम्हाला माहिती असेल, जगद्गुरु संत तुकोबार यांची पहिली जी धर्मपत्नी होती रुक्मा, त्या लोहगावच्या होत्या. आज ज्या लोहगावमध्ये विमानतळ आहे पुण्याच्या खालच्या बाजूला, मोशी, भोसरी, दिघी, कडस अशी गाव आहेत. आळंदी जे या दिशेला लोहगाव. तुकोबार यांची पहिली सासरवाडी. जावई असल्यामुळं, सोयरा असल्यामुळं तुकोबार यांना नेहमी नेहमी त्या गावातले काही चांगली माणसं बोलतो मी, चांगली माणसं बोलवत होते. तुम्ही ऐकता ना? तुकोबार यांना सासरवाडीतले काही चांगली माणसं म्हणजे वाईट पण असतात का हा विचार तुम्ही करा. वाईट माणसं चांगल्या माणसाला बोलवत नाहीत का हा विचार तुम्ही करा. कारण मला 2 वाजेपर्यंत तुमच्या गावात राहायचंय. लोह गावातली काही चांगली माणसं तुकोबार यांना बोलवत असत. महाराजांना कीर्तन सांगायला लावत असत. महाराज कीर्तन सांगायचे. महाराजांना कधी कधी प्रवचनाला बसवायचे. महाराज प्रवचन सांगायचे. महाराजांना कधी कधी सत्संगाला बोलवायचे. बस रे महाराज सत्संग करायचे. काही जे आमच्यासारखे धर्म राक्षस, धर्म मार्तंड ज्यांना म्हणतात, शब्द काढतात ना, त्या सासरवाडीतला त्या लोह गावामधला एक कासार होता, श्रीमंत कासार. आणि त्यांचा कथीलचा व्यापार होता. कसला व्यापार होता बोला? कथीलचा व्यापार. त्यावेळेला गाड्या वगैरे साधनं नव्हते. 31 बैल होते त्यांच्याकडे. बैल किती होते? 31 बैल होते. कथीलचा व्यापार. कासार शिवाजीराव कासार. हालगड्या मला ध्यानात आले. शिवाजीराव कासार, शिवबा कासार. कथीलचा व्यापार. बैल मुंबईला जायचे, तिकडनं कथील भरायचा आणि तो व्यापार करायचा.
एकदाचा प्रसंग तुम्हाला सांगतो. कल्पनेचं ठिकाण जाऊ शकतं अभ्यास असावा, जीवनामध्ये परंपरा असावी, परंपरेला अधिष्ठान असावं आणि नामधारक अभ्यासू असावा. पुढचा शब्द आहे तो जिज्ञासू वृत्तीचा असावा. लगीन झाले 2 वर्ष, पाळणा हलत नाही. बघा तेवढ्यात किती खदबद होती बघा. पाळणा हलावा केवढी जिज्ञासू वृत्ती. या भक्ताला, त्या भक्ताला, त्या देवडाला, या देवडाला. अरे थांब ना, 2 वर्ष झालीत ना फक्त. धीर निघत नाही काय? शब्द कळतात ना, जिज्ञासू. पाळणा हलावा, 2च वर्ष झाले, तेवढ्यामध्ये कासावीस होतात. या डॉक्टराकडं, त्या डॉक्टराकडं, इकडं चिकित्सा, तिकडं चिकित्सा, या वैद्याकडं, त्या भक्ताकडं. अरे थांब ना. अभ्यास असावा, जिज्ञासू वृत्ती असावी, खदबद असावी. नक्की जाऊ शकते. भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्यानी मन धुतले. आहे ना शब्द? कलाय सांगणारे माणसं उधारीचे असतील यदा कदाचित. संप्रदाय बरोबर आहे. कथील भरले. मुंबईवर लोहगावला कथील आले. शिवाजीराव कासार मकानीतनं बाहेर आले. कोण्या उतरवतात? कथील नसून चांदी निघालं. हे म्हणलं आपला व्यापार चांदीचा नाही, कथीलाचा आपला व्यापार. जाऊ द्या म्हणलं. परत फरमान गेले मुंबईला. अहो म्हणलं कथीलचा व्यापार चाललाय, तुम्ही चांदीच दिली म्हणला. त्या काळामध्ये व्यापारी स्वच्छ होते. त्या काळातले, आताच नाही बोलत मी, त्या काळातले जे व्यापारी होते स्वच्छ दिलाचे होते. म्हणला देताना आम्ही तुम्हासनी चांदी दिलेली नाही, आम्ही कथीलच दिलाय. आल्या वाट्यानं परत घेऊन जावा. असू द्या चांदी मागडी, असू द्या कथील कमी भावाची, पण आम्ही तुम्हाला दिलंच कथील, चांदी नाही. व्यापार वर्ग चांगला होता तवा. परत आली बैल लोहगावला, चांदीच उतरवली. काशिबा म्हणतात एवढ्या चांदीला आता काय करावं बाबा, हा कसला रे चमत्कार. ज्यांचा आपण विरोध केला जीवनभर, काय जात आहे त्याच्या कीर्तनाला, काय जात आहे त्याच्या सत्संगाला, काय जमतंय त्याला, तो असा तो तसा, जीवनभर आपण काटेकूट केली. तरी महाराज बोलायचे अधूनमधून, कासार साहेबांचा प्रपंच कसा चाललाय, कासार साहेबांचा परमार्थ कसा चाललाय. काही तुटले लोक जायचे तिथपर्यंत. कासार बाबा तुम्ही नेहमी विरोध करायचे करतात महाराजांचा, पण महाराजांचं हजारो लोकांमध्ये तुमचं आवर्जून नाव काढतात. तो काय म्हणतोय तो नालायक. अहो तो तुमच्या सुखदुःखाच्या बाबतीत विचारतो. काय म्हणतात कासार साहेबांची लेकरं वाढ, कासार साहेबांचा प्रपंच, काय म्हणतो रे राजा कासार साहेबांचा परमार्थ, आणि तुम्ही खुशाल त्यांची निंदा करा. गप बसा म्हणला, तुम्हाला तुकडा मिळत असेल त्याच्याकडचा, तो काय माझं नाव काढणार आहे. अहो खरंच म्हणला, आदरानं तुमचं नाव घेते तो. शिवबा कासारांचं कसं चाललंय बाबा. ज्या वेळेला चांदी येते त्यावेळेला टूप पिटते. कितीही माणूस नालायक असू द्या, त्याला नक्की पश्चाताप येतो. ऐकता का? अंतःकरण प्रत्येकाला आहे. मी कोणाची निंदा केली, कोणाचं चांगलं केलं, कोणाची चुगली केली, कोणाचा द्वेष केला, नक्की पश्चाताप येतो. महाराजांची टूप, त्या कासारांची टोप पेटली. मी ज्यांची जिंदगीभर निंदा केली, घेणं न देणं कंदील, त्याचा साक्षात्कार असला पाहिजे. बायकोला म्हणते तिथपर्यंत चाल, क्षमा मागू आपण. ती म्हणते तुम्ही जावा, मी नाही येत. तुम्ही पाय पडा त्याचा, मी नाही पडे. अगोदर तुम्हीच त्याचा क्रॉस करायचे, निंदा करायचे, आणि आता म्हणतात पाया पडायला चल, नाही येत म्हणलं मी. शिवबा कासार तिथपर्यंत गेले. तुकोबारांना सांगतात, तुकोबा जिंदगीभर तुमची निंदा केली, मला माफ करा. शिवबा कासारानं अनुग्रह घेतला. मित्रो, उका दुराचारी विषयी आस, उका दुराचारी विषयी आस, उका दुराचारी विषयी आस,
दुराचारी विषयी आसक्त तुका दुराचारी विषयी आसक्त विषयी आसक्त दुराचारी विषयी अनुग्रह झाला. दिवसेंदिवस अभ्यास पढत पढत जाय. उंच कोटीचा परमार्थ कासारांचा सुरू झाला. म्हणला गुरुदेव मला माफ करा, मी पामर आहे, मी दुबडा आहे, मी मंद बुद्धीचा. शुभा आता तुम्ही लय मोठे झाला. एवढे लिनतेनं का बोलताय? म्हणला चांदी आली मुंबईवरून, आपलाच चमत्कार असला पाहिजे. तो व्यापार वर्ग म्हणतोय आम्ही कथेल दिले, चांदी नाही दिली. एवढ्या चांदीला कुठे न्यायची? म्हणला गुरुदेव. म्हणला असं करा, लोहगावच्या पंचक्रोशीला लोहगावला धरून सगळ्यांना अन्नदान करून टाका. ऐका, संपूर्ण पंचक्रोशाने लोहगाव गरिबांना अन्नदान केलं. अजून काही ऐवज शिल्लक राहिलं. म्हणला गुरुदेव अजून काही शिल्लक राहिलेलं आहे, या धनाची कशी विल्हेवाट लावायची? म्हणला गावाला गावहीर बांधून द्या, गरिबांना पाणी मिळेल. ऐका, थोड्या वेळामध्ये मी आता तुमची रजा घेईन मित्र. गावाला विहीर बांधून द्या, गरिबांना पाणी मिळेल. चंद्र सूर्य हाय ते तोपर्यंत तुमचं नाव निघेल. आशीर्वाद दिला तुकोबरायांनी. गावाला विहीर बांधून दिली, कुरडोरांना पाणी, गावकऱ्यांना पाणी, पंचकृषीला पाणी मिळायला. मित्र, आजही तुम्ही लोहगावला गेला, शिवबा कासारांची विहीर जर विचारली तुम्ही, तर तुम्हाला आजही ती विहीर बघायला मिळते. नाव आहे शिवबा कासारांचं. शरणांगती केली संतांची. गुरुविना ज्ञान कळेना, गुरुविना ज्ञान कळेना, सगळ्यांना उदो केला. शोभा कासारांची जी धर्मपत्नी होती ती तुकोबारायांच्या विरोधात सुटलेली. शोभा सुटले, पश्चाताप आला, संतांची शरणागती केली. पण बायको अमंगळ दिलाची जास्त, खट्याळ जास्त. देहूला चपराशी पाठवले. तुकोबारायांना चपराशी सांगायला गेले. म्हणला काशीबा महाराजांकडे तुम्हाला जेवायचं आमंत्रण उद्याच्याला, तुम्हाला यावं लागेल. आता तुकोबारानं विचार करावा का नाही? आता बाईची जात आहे, गड्यानं जर आमंत्रण दिलं असतं तर शंका नाही. पण या बाईची जात आपणाला जेवायला बोलवते आणि शिवबा कासार आपणाला परिचित आहे, आपला शिष्य आहे, मग त्यानं का नाही आपणाला बोलवलं? विचार करावा का नाही महाराजांनी? विचार करा. विचार करू नये, कायच विचार केला नाही महाराजांनी. विचार एकच महाराजांचा, तो मला या कीर्तनात बोलता येत नाही. महाराजांचा विचार एकच, पेताळाचा विचार एकच असतो. सकाळ झाली म्हणजे दारूच्या अड्ड्याकडे. विश्याबाईचा एकच विचार असतो, सोयराचार. तिला बाकी काय माहिती नसतंय. तुकोबारायचा एकच विचार आहे. तो विचार मला या कीर्तनात सांगता येत नाही. तुम्ही माझ्यासमोर आज राजहंस आहात. तुकोबारायनं होकार दिला, येतो. तुकोबाराय लोहगावला पायी पायी गेले. दाराशी आल्याबरोबर त्या ताईला नमस्कार केला. ताई नमस्कार. गरीबाला जेवायला बोलवले. या महाराज या. त्या काळामध्ये आलेला अतिथी त्याची आंघोळ घालावी लागत होती उठणं लावून, आणि तवा घरात घ्यायचे. आता तांब्यावर पाणी पायावर ओतायला द्यावं लागतं. आता असं आहे, तवा येणारा जो अतिथी असतो, येणारा जो पाहुणा असतो, त्या पाहुण्याचं स्नान घालावं लागत होतं उठणं लावून, आणि तवा आत घ्यायचे. तुकोबारायांना बोलवलं. महाराज तुम्हाला
त्या गरीबाकडं आणि जेवावं लागेल. म्हणला जेवतो, त्याच्या अगोदर तुम्ही आता स्नान करा बघू. करतो. महाराजांना त्या दगडावर बसवले. म्हणलं या दगडावर बसा. ऐका, त्याची ही पर्वणी मित्र. तुकोबाराय आपल्या अंगावरचा केस आहे. तुकोबाराय आपली श्रद्धा आहे. तुकोबाराय आपला भाव आहे. तुकोबाराय आपला मायबाप आहे. तुकोबाराय आपली दिनाचा कैवारी आहे. सुटणारा शेवटचा श्वास तुकोबाराय आपला सोयरा किंवा प्राण. ऐका, तुकोबाराय त्या खडकावर बसले. बसा, या नाणीला बसा. उठणं लावून स्नान घालते. त्या परंपरेतले आपण माणसं आहोत मित्र. एवढा बारीक कसा झाला. बसा महाराज, या नाणीला बसा. बसले महाराज नाणीला. मना लागलिया छंद. प्रत्येकाचा छंद वेगळा आहे. आणि तुकोबाराय त्या छंदामध्ये आता त्या नाणीला बसलेले आहेत. त्यांच्या अगोदर 350 वर्ष पुढं, म्हणजे 350 वर्ष पाठीमाग ज्ञानोबाराय आलेले होते. आणि ज्ञानोबारायांचा हरिपाठ, देवाची द्वारी, साधुबोध झाल्यापर्यंत तुकोबाराय त्या नाणीला म्हणत होते. देवाची द्वारीपासून सुरुवात केली, साधुबोध होई तोपर्यंत त्या माऊलीनं पाणी आणलं बघा. पाणीच्या ज्वाळा निघायच्या अगदी. तुमचं ते प्रमाण पाठ असेल तर आता म्हणायचं गड्या. थांबा थांबा थांबा, तो स्वर लावायचा रे. भैरवीचा स्वर येतो, तो स्वर लावायचा अगदी. तो का म्हणे भूमंडळीला लावते ना तुम्ही, तो स्वर घुकून ठेवा मित्र. हो, जोडो नाही म्हणायचं, जडे. हा, तुम्ही काल जोडो म्हणत होते, जडे म्हणा. हा, थांबा, तो भैरवीचा स्वर लावायचा मित्र. महाराज उठणं लावून तुमचं स्नान घालायचं मला. चालेल, बसा त्या नाणीला. महाराज बसले नाणीला. 350 वर्ष माऊली ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या अगोदर ज्ञानेश्वर माऊलीचा हरिपाठ पाठ होता. देवाची द्वारे सुरू झाले महाराजांचं. साधुबोध झाला तोपर्यंत विधी अवस्था झाली महाराजांची. ब्रह्मानंदे लागली टाळी. गोविंद 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 म्हणा लागली आज. मग गोविंद ते काया भेद नाही. तुकोबाराय विश्वामध्ये रत झाले. तुम्ही ऐकता ना काय बोललो शब्द मी. कीर्तन आता सुटल जरा वेळानं. तुकोबाराय 5 मिनिटाच्या कालावधीमध्ये या विश्वामध्ये मद्रूप झाले, रत झाले. मिठाचा तुकडा ज्याप्रमाणे समुद्रामध्ये रत झाला, विश्वामध्ये तुकोबाराय विरोधी गेले. आणि त्यावेळेला या माऊलीने अग्नीच्या ज्वाळा निघत होत्या. ते पातेला आणलं उचलून आणि महाराजांच्या अंगावर पाणी दिलं सोडून. पाणी अंगावर पटल्या पटल्या चामडी फाटत होती मित्र. अंगाची लाही लाही होत होती. ज्या महाराजांना या हिंदुस्थानाला 5,01,34,000 अभंग दिले. 5,01,34,000 अभंग या हिंदुस्थानाला फुकट दिले मित्र. बोधा मध्ये बोध, बोधा मध्ये बोध, बोधा मध्ये बोध, तुका झाला पाठवाने. ला जन्म झाला. बोला 1608 ला जन्म झाला महाराजांचा आपल्यासाठी. नामधारकांनो, तिसगाव धन्याने वासियांनो, आपल्यासाठी तुकोबाराय भगवान विष्णूचा अवतार आहे.
शंका घेऊ नका. तुकोबर आहे हे भगवान महाविष्णू आहेत मित्र. तुकाराम बोललोबा आंबिले. तुकाराम हाळा मासाचा माणूस समजू नका. तुकोबर आहे भगवान विष्णू आहे. 1608 देहू मध्ये जन्म झाला आणि 1649 रजा घेतली मित्र. मोजो जगद्गुरु संत तुकोबाराय या जगामध्ये या हिंदुस्थानामध्ये तुमच्या आपल्यामध्ये मोजून 41 वर्ष आणि 3 महिने राहिले. मी आता जोड 60 वर्षाचा झालो. जीवा काही लावला नाही. अजून 15-20 वर्ष जिवंत राहीन मी. तुमचं नाही बोलत मी काय दिवा लावणार. 1608 जन्म झाला. सावकारकी बुडली. कर्ज माफ केलं. घरदार लोकांना हिसकून घेतलं. लेकर बाळ वाऱ्यावर गेली. वावर जमिनी सगळ्या लोकांना हिरावून घेतल्या. या कासाराच्या बायकोने अंगावर पाणी ओतलं. 41 वर्ष आणि 3 महिन्याचा प्रवास. 500 वर्षापूर्वीचा इतिहास. तुमचं वय काय काका आता. तुमचं वय काय काकू. तुमचं वय काय अण्णा. माझं वय विचारा. मी 60 वर्षाचा आहे. काय दिवा लावला नाही. घर केली वावर केली. लेकरांना शिकवलं. काय उपकार केला काय. तू माझा मुलगा म्हटलास दप्तर काय तुझा बाप आणेल का. लेक माझी म्हटलीस तिला वस्त्र कोण आणेल. घर माझं म्हणता. नड माझे म्हणता. पानपट्टी कोण देईल. घरपट्टी कोण देईल. बायको माझी म्हणतोस तिला चाप कोण आणून देईल. तिला रेबीन कोण आणन. तिला पायतन कोण आणन. शेजारच्या माणसानं जर चाप आणला तर तू संशयामध्ये येशील. अरे बायका पोरांसाठी तर कोणी पण करताय मित्र. समाजासाठी काय. मी 60 वर्षाचा झालो. दिवा लावला नाही. अजून 20, 25, 30 वर्ष राहील. काय दिवा लावून मित्र. म्हणून भूमीला भार रे भार. ऐका कीर्तन सुटण्याच्या बेतात आले. भाड 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 भाड. महाराजांच्या अंगावर पाणी ओतलं. लाई होत होती. चांबडी फाटत होती. तुका म्हणे का देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावी. वायरिंग मध्ये तार असती. वेस्टर्न सुद्धा तापतोय मित्र. प्राण जरी स्वतंत्र असेल इजा या देहाला नक्की होते. तुकोबाराय त्या बाईला काही बोलले नाही. खरंच काही बोलले नाही. आज याच पीठावर उभा आहे मी. त्या बाईला महाराज काहीच बोलले नाही. आकाशाकडे महाराजांना मुख केलंय आणि भगवंताला हात मागले. देवा जळे माझी काया लागला होण. जळे माझी काया लागला
माय बापा माय बापा मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया विठो पार कुमार आणि असा असणारा हा पवित्र प्रसंग तिसऱ्या दिवशी त्या कासाराच्या पत्नीच्या अंगावर पुड्या निघायला लागल्या, दुर्गंधी यायला लागली, अंगाची पू यायला लागला, घाण यायला लागली अंगातनं. कासाराच्या धर्मपत्नीला महारोगाची लागण झाली. संपूर्ण लोक गावामध्ये हळहळ झाली. मित्र, संताची निंदा करू नये, देवाची निंदा केली चालेल. देवा ही कुबुद्धी दिलीच कशी? कासाराचे दूध पेटले, तू संताच्या अंगावर पाणी ओतलंस. तुकोबारायांकडं गेल्यानंतर तुकोबारायांचा नमस्कार केला. कर नमस्कार महाराजांचा. म्हणजे तुम्ही असा अर्थ लावू नका साधू संत पायात पडून घेण्याचे हात आपलेले असतात, असा अर्थ लावू नका. प्लीज आपल्याला विनंती आहे, डोक्यातनं गैरसमज काढून टाका. वा, तुम्ही पाय पडावा एवढ्या खालच्या विचाराचे संत नसतात. तुकोबारायांच्या चरणाला स्पर्श केला. महाराज काही चुकली असेल तिला माफ करा, मी तुमचा शिष्य आहे.
तुम्हाला आईचं अंतःकरण आहे, तुमचं कीर्तन चांगल्यापैकी आमचं आम्ही ऐकलेलं आहे लेखुराचेही. त्यावेळेला शोभा कासारांना तुकोबारायला सांगितलं, कासार साहेब काळजी करू नका. आई साहेबांना म्हणाव, ज्या नानीला बसवलं बुवांना, आई साहेबांना म्हणाव, ज्या नानीला बसवलं महाराजांना, ज्या दगडावर बसवलं स्नानाला, त्या दगडाच्या आजूबाजूला चिखल जो झालेला आहे पाणी ओतल्याचा, तो चिखल जो झालेला आहे तो अजून वाढलेला नसेल, तो चिखल घे म्हणावं आणि संपूर्ण अंगाला लावून गेले बरं वाटेल. तुकाराम 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 आपलं मित्र वारीच्या निमित्तानं पंढरपुराला जातात. जेवढं कार्य करता आलं तेवढं केलं, तळागाळापर्यंत निरोप पोहोचवला. आता फक्त महाराष्ट्रामध्ये 4092 अभंग महाराजांचे आहेत मित्र अस्तित्वामध्ये. अभंग तुम्हाला किती सांगितले मी? नामदेवरायांचं उर्वरित कार्य रेटण्यासाठी किती? 5 कोटी. ध्यानात ठेवा, किती अभंग? 5,01,34,000 अभंग. आपण सकाळी 5 वाजता जागा होतो, रात्री 10 वाजता आपण झोपतो. दिवसभरामध्ये किती बोलतो आपण? कीर्तन सुटतंय आता माझं. किती बोलतो दिवसभरामध्ये? माल मोटर भर जरूर बोलत असतो. एखादा शब्द दुसऱ्याच्या उद्धारासाठी आहे का आपल्याकडं? आपल्या एखाद्या शब्दाला उद्धार केला बाबा जवळच्या माणसाचा, करा बरोबरती पण. माझ्या एखाद्या शब्दाने एखाद्याचं जीवन चांगलं गेले बाबा, उद्धार झाला एखाद्याचा. अरे आम्ही दिवसभर माल मोटर भर बक्का बक्का बोलतो, एकही शब्द सोयीनं बोलत नाही, कोणाच्या उद्धाराचा बोलत नाही. तुकाराम महाराज 41 वर्ष आणि 3 महिने राहिले, तळागाळातल्या माणसापर्यंत निरोप पोहोचवला. पंढरपूरच्या वारीच्या निमित्ताने गेले आणि चंद्रभागेचं स्नान केलं, पुण्यग्रहाचा नमस्कार केला, नामदेवाच्या पायरीला स्पर्श केला, चोखोबारायला नाहडून बघितलं, जनाबात कान्हो पात्रेला आलिंगन दिलं. मंद मंद पावलाने तुकोबाराय पंढरीनाथाच्या जवळ येतात, डोळे डबडबून येतात. पंढरीनाथ आनंदले मन भरून आलं. पंढरीनाथाला बघितल्यानंतर नमस्कार केला. नयनी लोटाला प्रेमे महापुर, अरे नयनी लोटाला प्रेमे महापुर, नयनी लोटाला प्रेमे महापुर, नयनी लोटाला प्रेमे महापुर, नयनी लोटाला प्रेमे महापुर. कापते शरीर धरा धरा, कापते शरीर धरा धरा, तुकोबाराया 1608 1649
मोजून 41 वर्ष 3 महिने कसा गेला प्रवास. पंढरीनाथा, का डिग्री लावतोस आता माझ्या छातड्याला. चांगलं गेलंय जीवन, लय सोयीनं गेलं माझं जीवन. रडू कोसळलंय तुकोबा. पंढरीनाथा, दुःखाचं नाही गड्या, हे सुखाचं रडू आहे. फाल्गुन वद्य द्वितीया, तुम्हाला देऊन यावं लागलं. तुम्हाला श्रम होतील. आता गाई माझ्या हातात थकल्या, गाई चारल्या जाणार नाही. इंद्रियांची तृप्ती आता माझ्याकडनं होणार नाही. आता दिसून येत नायची करी नारायणा, करी नारायणा, करी नारायणा. आता दिसून येत नायची करी नारायणा, करी नारायणा, करी नारायणा. आता दिसून येत नायची करी नारायणा. आता दिसून येत नायची करी नारायणा. आता दिसून पाटील गावाची ही लोक, पंढरीनाथा कोपला पाटील गावीची ही लोक. आता मज भीक कोण घाली. पंढरीनाथ आता भरपूर झालं. 2 बायका 2-4 मुलं. बायका भाकर करीत मेल्या. पहिलीला आस्तिमा नावाचा आजार, त्या दम्यामध्ये ती मरून गेली. तिचा रोग परत लेकराला लागला. संतोबा मरून गेला. मोठा माझा भाऊ सावजी, त्याचं मन बायको मध्ये रवीना, प्रपंचामध्ये रवीना. कसा तरी त्याला दाटून आम्ही प्रपंच करायला लावला. मुलबाळ त्याला झालं नाही. वैराग्य निर्माण झालं. सावजी नावाचा माझा भाऊ काशीमध्ये निघून गेला, परत येऊन आला नाही. माझ्या देखत भाऊ गेला, माझ्या देखत भाऊजाई गेली, माझ्या देखत माझी लेकर गेली, माझ्या देखत माझा बाप गेला, माझ्या देखत माझी माय गेली. सावकारकी माझ्या बोकांडी आली. 1620 ते 1626 पर्यंत या महाराष्ट्राला भीषण दुष्काळ मिळाला. आणि त्या दुष्काळामध्ये मी सापडलो. माझ्या देखत काही गुरं मरत होती. माझ्या देखत गरीब माणसं अन्न पाण्या वाचून तरफडून मरत होते. हे सावकार लोक समाजाच्या जमिनी हडप करत होते, कर्ज वसूल करत होते, घर वावर नावी करून घेत होते. पंढरीनाथा, माझ्या बापाची श्रीमंती मी कर्ज मुक्त केलं. या हिंदुस्थान देशाला पहिला चांताराचा देहूचा तुकोबारा, या महाराष्ट्राला कर्जमुक्त करणारा. होत नव्हतं तेवढं. सोनं चांदी ऐश्वर्य घर दार पैसा अडका संपूर्ण समाजाला देऊन टाकला. कर्ज मुक्त केलं. लेकरं वाढवून वाऱ्यावर आले. 5,01,34,000चा अभंग लिहला. वाघुलीचा रामेश्वर शास्त्री, देवचा मंबाजी बुवा, भल्या भल्या लोकांना त्रास दिला. इंद्रायणी मध्ये वह्या याच्या बुडवून टाका, तुम्ही नका श्रम घेऊ. माझ्या घरामध्ये तुम्ही कुठं धुंडाल, तुमच्या शरीराला त्रास होईल. मीच माझ्या घरात जातो, माझ्या वया माझ्या हाताने ठेवलेल्या आहेत. तेवढ्या अभंगाचा गाथा मी स्वतः उचलला. तुम्ही नका श्रम करू. इंद्रायणी पर्यंत गेलो. इंद्रायणी मध्ये फुटवून 13 दिवस या शरीराला त्रास दिला. मित्र, 30 गाव धंदाने वाशियानो पंचकोशीतून आलेले सर्व मायबाप माझे कीर्तन ऐकता. तुमच्या आपल्या प्रत्येकासाठी तुकोबाराय नदीवर शिजवला, विसरू नका. 13 दिवस या शरीराला त्रास दिला. अन्न पाण्या वाचून तुकोबा राहिले. जडी दगडा असं इथं वया बाहेर आल्या.
काही चौथ्या लोकांना फाडून टाकल्या तोया, काहींना जाळ लावून पेटवून दिल्या, काहींना परत फेकून दिले. अभंग राहिले नाहीत अस्तित्वाला. गंगाराम बुवा मवाळ 14 टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी कीर्तन सुटतंय आता आपलं. मग गंगाराम मवाळ. दुसरा टाळकरी संतोबा तेली सोदुंबऱ्याचा. रामेश्वर शास्त्रींनी परत अनुग्रह घेतला, मंबाजी बुवाने घेतला. ते पारगावचे सालोजी महाराज, मालोजी महाराज हे जे होते यांनाही शिष्यपद पत्करलं. यांनी तुकाराम महाराजांचे काही अभंग पाठ केले. त्यांचे काही अभंग, यांचे काही अभंग, काही राहिलेली अभंग. आता फक्त या महाराष्ट्र राज्यामध्ये तुकोबारायांच्या अभंगांपैकी फक्त 4093 अभंग आहेत. काही राहू दिलं नाही आमच्यासारख्या लोकांनी. जे टुचणारे अभंग होते, रस्त्यावर चालताना जे आडवे येणारे अभंग होते मित्रा, ते अभंग सुद्धा यांना काढून टाकले शपक अभंग म्हणून आणि आपला तोरा पुढे नेला. पंढरीनाथा बस मंडप तापायला लागला. घरी आता जायचं आम्हाला. काही राखले आता माझ्याकडनं होत नाही. थकलीत माझी इंद्रिय. बधीर झालो आता मी. या जगाला आता मी दिसू नये. दिसू नये जना आयशे करी नारायण. फाल्गुन मध्ये द्वितीयेला देऊला या पंढरीनाथाचे डोळे भरून आले. अनुमोदन दिलं. तो दिवस उजाडला. अरे चला वळू गाई, जुडजुड वाहणारी इंद्रायणी देखील बर्फाप्रमाणे गोठले गेले मित्र. आकाशात उडणारे पाखर सुद्धा जागेवर स्तब्ध झाले. धगधग चालणारा सूर्य सुद्धा जागेवर थांबतो. देहूच्या आजूबाजूतले वृक्ष, देहू मधले वृक्ष, इंद्रायणी मातेच्या तीरावरची झाडं, झुडपांच्या सुद्धा पानात डोळ्यातनं पाणी येत होते बघा. शिंकेला वेले तुरी होतो सालाबादाप्रमाणे आपल्या पवित्र पुण्य पावन नगरीमध्ये संपन्न होत असलेला जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबाराय यांचा वैकुंठ